आणि त्यानंतर आपण पाहतो इथे मॅचला देखील सुरुवात केली जाते। संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पुढच्या मॅचकडे वळतोय। पहिलाच बॉल बॅकफुटला जात अंगपच्या दिशेने खेळलाय। सिंगल त्या दरम्यान प्राप्त केली जाते। अकाउंट इथे एका धावेने ओपन होत आहे। एका धावेने सुरुवात तर झाली आहे। पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर पंचाने वाईड बॉलचा इशारा केलाय। अतिरिक्त धाव संख्येमध्ये इथे वाढ करून देते। 2 धावा आतापर्यंत झाल्यात। पहिले षटक पुन्हा एकदा चेंडू इथे शरीरात सावकाश 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 थोडंसं सावकाश खेळा। कुठली दुखापत करून घेऊ नका। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते। धावसंख्या होते ती 3। पहिले षटक सुरू आहे। 3 धावा आतापर्यंत झाल्यात। त्यामध्ये एक बॅटने एक लेग बाईज एक अवांतर 3 धावा आतापर्यंत झाल्यात। चांगली सुरुवात। पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला लॉंगच्या दिशेने खेळून काढलाय। सिंगल इथे प्राप्त होते। पुन्हा एकदा एकेरी धाव। धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 4। 4 धावा आतापर्यंत झाल्यात। पहिले षटक मैदानामध्ये जे प्रगती पथावरती आहे। सबा पुन्हा एकदा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न निकेलेच्या बॅटमधून सिंगल बीटी आहे। पुन्हा एकदा एकेरी धाव। धावसंख्या 5। प्रत्येक बॉलवरती ते धाव घेण्याचा प्रयत्न आहे। आणि स्वाभाविक आहे तुम्ही जेवढ्या धावा घेण्याचा प्रयत्न करताय ते देखील फार गरजेचं आहे। पुन्हा एकदा वाह अनइवन बाउन्स इथे प्रामुख्याने पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय। धावसंख्येमध्ये वाढ। पहिले षटक संपुष्टात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा। सहा धावा आतापर्यंत झाल्यात। षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल अप्रतिम। वेग इथे प्रामुख्याने पाहायला मिळाला विजय यांच्या गोलंदाजीमध्ये। मनोज आणि निखिल जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये 6 केल्यात, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात विजय यांनी निर्धाव चेंडूने केली आहे। पुन्हा एकदा बॅकफुटला जात ताकदीचा वापर केलाय। इथे इकडून तिकडे फेकाफेक, परंतु धाव मिळत नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण विकेट घेण्यासाठी केलेला अट्टहास आपण बघितलाय, परंतु त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। हा चेंडू मात्र बरकटला साईड डावे उजव्या यष्टीच्या बाहेर। पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय। 7 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात। दुसरं षटक 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव, ती देखील अवांतर स्वरूपाची। पुन्हा एकदा ताकदीचा वापर आणि बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर। बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6-6-6 षटकार। मनोजांच्या अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर षटकार देखील। जयंत पाटलांचा एक चांगला डायलॉग आहे, आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच। अगदी टप्प्यात चेंडू मिळाला आणि त्यानंतर त्याचा ग्रेट कार्यक्रम इथे करण्यात आला। 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 13।
पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे शेअर करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला कमबॅक विजयांनी देखील केलंय एका षटकारानंतर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 13 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा वेगात बॅक स्विंग इतका वेगवान होता. अक्षरशः ती बॅट फिरवल्याचा आवाज देखील इथपर्यंत आलाय. वेगात बॅट फिरवली जाते परंतु संपर्क होत नाहीये. 13 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. बॅक टू द बॉलर. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 6 तर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 7. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13 धावा. 30 फॉर विदाउट लॉस. 2 षटकानंतर 13 धावा. मॅच अगदी रोमांचक आहे. दोन्ही संघ तितकेच ताकदवान तितकेच तुल्यबळ आहेत. 2 षटकानंतर 13 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 सुभाष. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या लगत. सुभाष यांनी देखील निर्धाव चेंडूने या संघात ओव्हरची सुरुवात केली आहे. पहिला चेंडू निर्धाव. इथे नो बॉल आणि नो बॉल वरती ठोकला जातोय. हा चौकार 4 धावांसाठी. नो बॉल आणि प्लस आलेला चौकार. चौकाराची षटकार आहे. ओके. धावसंख्या होती 20. 7 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्रेडचा बॉल देखील चांगला फटका खेळलाय. धावाची संधी आहे परंतु एक धाव नक्कीच इथे प्राप्त होते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या 21. 21 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात आहे. संयमाबरोबर आक्रमण देखील दोन्ही बाजूने. पुढचा बॉल. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. मनोज वेगात बॅट फिरवतात. देखील काहीसा काढमंत्र त्यांना देतायत. या चेंडूवरती नक्की करायचंय काय आणि कशा प्रकारे आपल्याला धावा घ्यायच्या आहेत ही चर्चा होणं अपेक्षित आहे दोन्ही बॅटरमध्ये. धावसंख्या 21. पुढचा बॉल. इथे देखील फुलवट टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्या होती 22. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा झाल्यात विदाउट लॉस. नाईका फ्लिक करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. शेवटचा चेंडू असेल मनोरंजनच्या सुभाषच्या गोलंदाजीमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मधील स्ट्राईकला असेल ते मनोज. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे आणि बॉल देखील अक्षरशः गोळीप्रमाणे सीमारेषेच्या पलीकडे या 4 धावांसाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय इथे 27 धावा आतापर्यंत झाल्यात. अप्पासो इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती इथे डायरेक्ट हिट. जोरदार अपील आणि सेट बॅटर इथे मनोज. धावबाद.
You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fold it up, oh, when you fold it up, hey, cause this is Africa. This is time for Africa. धन्यवाद. नवीन पार्टनर मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या विकेटचं पतन 27 या धावसंख्येवरती होत आहे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धाव तरी इथे पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते 28. चौथं षटक सुरू आहे. 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अप्पासो चांगली गोलंदाजी आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये देखील साकारत आहेत. निखिल पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय ऑन साइडला. सिंगल इथे मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 29. 29 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 29 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात है. अप्पासो अप्रतिमरित्या गोलंदाजी करतायत. 29 धावा ज्या आतापर्यंत झाल्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक दुसरं अप्पासो इथे हाताळतायत. इथे मात्र फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. सिंगल इथे वेगवान आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळते. दुसरीचा प्रयत्न होता परंतु तत्परतेने इथे चेंडू अडवला गेला. 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील चांगला फटका लॉंगच्या दिशेने आणि बॉल देखील अडवला जातोय. सिंगल मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. एक बॅटर बाद 31. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्गवरती विजय. विजय इथे गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल अप्रतिम अतिरिक्त उसळी इथे चेंडूने घेतली आहे. टप्पा पडल्यानंतर धावसंख्या 31 वरती स्थिरावली आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र बरकडाला जाईल उजयच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. 32 धावा झाल्यात. ऐशी चर्चा करतात निखिल पुन्हा एकदा बॅटरशी. धावा येण्यासाठी हरीशांना काहीतरी मार्गदर्शन केलं जात आहे. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे फुल टॉस परंतु एकच धाव. 33 धावा. 33 लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा झाल्यात. 5 षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 चेंडू झाले. 4 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा. विजय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक वरती निखिल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे सातत्याने केले जात आहेत. पुढचा बॉल सरळ बॅटने उचललाय परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सेट बॅटर निखिल इथे होतील बाद.
33 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट घेतो नवीन बॅटर स्ट्राईकला या. 33 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद 5 षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सोपा झेल. अजून एक विकेटचं पतन. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. लागोपाठची इथे विकेट गमावल्या जात आहेत. तेहतीस धावा. 3 बॅटर 33. इथे मात्र भरकटले. फार वेळानंतर ती धाव येते. 34. मनोज निखिल बाद झाल्यानंतर डावाला इथे आकार देण्याची जबाबदारी मिडल ऑर्डर वरती केली आहे. ती कशा प्रकारे इथे पेलली जाईल. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे एका हाताने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. बॅटर बाद आहे कारण तुम्ही यशच्या बाहेरच होता. इथे पॉपिंग रिंगच्या बाहेर होता तुम्ही आणि त्यामुळे बॅटरने बॉल डेड होत नाही तसा. रवी इथे बाद आहेत. 34 या धावसंख्येवरती चौथ्या बॅटर इथे बाद होत आहेत. मोठी पडझड इथे होते. काही षटक मागचे गेलं. 5 षटक संपले आहेत. 6वं षटक. 34 धावा इथे झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती गणेश इथे गोलंदाजी मार्क वरती. 6व्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल. वाह काय इथे प्रयत्न केलाय. प्रयत्न अप्रतिम आहे. टायमिंग एफर्ट. ये अक्षरशः यष्टिरक्षकाने मारला सूर आणि निघाला धूर. धावसंख्येत देखील वाढ. धावसंख्या 35. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. सिंगल इथे मिळते. 36 धावा आतापर्यंत होत आहेत. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 6वं षटक सुरू आहे. संथ गतीने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आहे. गणेश पुन्हा एकदा इथे देखील खेचून मारलाय परंतु एकच. 37 रन्स ऑन बोर्ड. एकदा का विकेट प्राप्त केली. एकदा का टॉप ऑर्डर ढासळली
मात्र बॉलिंग टीम इथे सरशी मिळवते. पुन्हा एकदा बॅकफूट पंच आणि त्या दरम्यान सिंगल. 38 धावा झाल्यात. 38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ओ इथे षटकार. जिथे एकही नव्हती तिथे मात्र झेल सुटल्यानंतर षटकार. 44 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 44. धन्यवाद. शेवटचं षटक पहिल्याच बॉलवरती त्रिफळा बाद. दांडीगुल. विकेटचं पतन. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you can feel it, but you got it all, believe it. When you get up, when you get up, it's time, 'cause this is Africa. This is time for Africa. धन्यवाद. 44 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. धावाची संधी आहे परंतु एक धाव मिळते. 45 धावा ज्या आतापर्यंत जोडल्या जात आहेत. अजूनही या शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 झाल्यात. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये किती धावा जोडल्या जातील. मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे बॅटर घेतील का. एक षटकार तर आलाय. धावा बनवल्यात परंतु अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त. आता अपील काय करायची जर बोल्ड झाले तर. पंचांची परीक्षा घेतली जाते. आऊट आहे की नाही त्याचे. धन्यवाद. 45 धावांवरती अजून एक बॅटर बाद. इथे देखील विकेट. ऑल आउट. 45 या धावसंख्येवरती संपूर्ण संघ गारत. विजयासाठी 46 धावा. 46 टू विन. पाठला काय आणि या 46 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतात. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होतील. 42 चेंडूंमध्ये 46 करायचे आहेत. लक्षात तसं बघायला गेलं तर मापक आहे. परंतु या मैदानामध्ये या धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. तर बघूया हा कारनामा इथे निखिल कशा प्रकारे करून दाखवतील. गोलंदाजी मार्कवरती निखिल. लेट्स प्ले. मॅचला इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होते. जिथे 42 मध्ये 46 बनवायचे आहेत त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील. पहिलाच बॉल प्रगती पथावरती.
पहिलाच बॉल वेगवान काय सुरुवात इथे केली निखिल्यांनी वा एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू ज्याने मैदानात कितीतरी गाजवलेली आहेत आणि तोच दरारा आणि तोच रुतबा या स्पर्धेमध्ये या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे निर्धाव. पुन्हा एकदा इथे पंच कळवतायत नो बॉल आहे. नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे आणि पंचांनी लगेचच नो बॉल कळवलाय. सिंगल. धावसंख्येचा शुभारंभ अतिरिक्त धावेने होतोय. पुढचा चेंडू असेल तो फ्री. उघडा डोळे पहा नीट. पुन्हा एकदा सॉलिड डिफेन्स. पुन्हा एकदा वेग. उत्तर दिलंय संयमाने. ठाऊक आहे गोलंदाज फार वेगवान गोलंदाजी करतायत. सरळ पाठचा वापर शरीरापासून चेंडूला वेगळं केलंय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे देखील शॉट पुल करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध सपकन चेंडू शरीरावरती येतोय. स्केट होतोय टप्पा पडल्यानंतर. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र 1 वरती स्थिर राहू द्या. चांगली गोलंदाजी देखील यांची पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. दुसरा देखील चेंडू निर्धाव. सॉरी नो बॉल. पुन्हा एकदा फ्री. 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा त्या शैलीवरती आक्षेप आहे. पुढचा बॉल. इथे देखील सरळ पाठने उत्तर तर दिलंय. धावाची संधी आहे. फेकी मात्र योग्य होती. तो मध्ये अडवण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये एक धाव वेगात पूर्ण होते. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होती 3. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. निखिल गोलंदाजी मार्कवरती आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा इथे निर्धाव. विजय आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. त्यामध्ये 2 नो बॉलच्या आहेत तर एक फ्री वरती आलेली सिंगल जी बॅटने आली आहे. 3 धावा झाल्यात. या षटकातील देखील काही चेंडू शिल्लक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे सरळ यशाचा वेध. ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. एकदा प्लेड ऑन. विकेटचं पतन. बॅक टू बॅक. 2 बॅटर इथे 3 या धावसंख्येवरती बाद. बॅक टू बॅक 2 बॅटर बाद आहेत 3 या धावसंख्येवरती. 2 बॅटर बाद. हरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय. अदनान इथे बॅटिंग साठी येत आहेत. 3 वरती 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा फुल टॉस. संयमाने कव्हरच्या दिशेने चेंडू ढकललाय. आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली गोलंदाजी हरीश यांची देखील. लोअर फुल टॉस आहे परंतु वेग आहे या गोलंदाजाकडे. त्यामुळे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. निर्धाव.
बॅटरने इथे गुडघा टेकला परंतु फटका मात्र खेळता आला नाही. निर्धाव 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. प्रेशर इथे बनवलाय फिल्डिंग टीमने. बॅटिंग टीम वरती इथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2 विकेट्स इथे प्राप्त केल्या आहेत 4 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा झट पट पटापट खेळला जातोय स्क्वेअर कट. त्यामध्ये फक्त सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. अजूनही 41 करायच्या आहेत. अजूनही 41. इथे मात्र भरकटलेला मारा आहे. 40 ची अजूनही गरज. 6 झाल्यात. अजूनही 40 करायच्या आहेत. हे दुसरं षटक आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा दिशा भरकटली. धावा अतिरिक्त खर्च होत आहेत. अजून एका धावेने वाढ. धावसंख्या 7. 39 धावेची अजूनही गरज. 7 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने. यांची बॅटिंगची शैली आहे ना ती अगदी अप्रतिम आहे. ठाऊक आहे चांगली गोलंदाजी होते. सिंगल इथे रोखता येणार नाहीये. तुम्हाला अशाच पद्धतीने खेळावं लागतं. ताकदीने मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू जाण्यापेक्षा सिंगल डबल जिथे येतील ते घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. स्वतःला सेट स्थिर सावर करावं लागतं आणि त्यानंतर धावसंख्येला आकार देण्यात येतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्या. 2 बॅटर बाद. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. विजयाचं समीकरण 38 अजूनही पडवायचे आहेत. 30 मध्ये 38. इथे आखूड टप्प्याचा बॉल. प्रहार केलाय परंतु धाव मिळत नाहीये. अशा खराब चेंडूची वाट पाहावी लागते. खराब चेंडूची वाट पहा आणि नंतर त्या चेंडूची वाट लावा. निर्धाव चेंडूची सांगता खराब चेंडू होता. अदनान स्वतःवरती नाराज आहे की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच होता. संधी होती, संधी गमावली परंतु चेंडू मात्र निर्धाव आहे. 29 चेंडूमध्ये 38 अजूनही करायचे आहेत. 8 झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. पुन्हा एकदा इथे निर्धाव. डॉट. 28 चेंडू आणि 38 धावा. विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा खेचून मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. सिक्सर. धन्यवाद. 6 धाव्यानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 14 धावा. काय सर? नो बॉल आहे. आता ती सिस्टीम बंद झाली डेड बॉलची. आता डायरेक्ट नो बॉल. डबल टप्पा पडला. डायरेक्ट नो बॉल. धावसंख्या होते ती 15. पुढचा बॉल. फ्रेडचा बॉल. ते मागेच बघत होते परंतु कदाचित डोक्यावरती पडला असता बॉल. कदाचित. धावसंख्या 15. 15. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा निर्धाव. एक षटकार आला. एक नो बॉल आला. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या मात्र इथे 15 झाली आहे. अजूनही 31 करायच्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी. काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका. काय ते एलिव्हेशन. काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार 6 धावेसाठी. समीकरण पुन्हा एकदा बदललं जातंय. 21 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण गुणोत्तर इथे बदलण्याचा प्रयत्न केलाय अदनान यांनी. चांगली फटकेबाजी केली आहे. बॅकफूट पंच आपण पाहिलाय. समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. 2 षटकार मागच्या षटकामध्ये आले. 3 षटकाचा खेळ तर संपलाय. धावसंख्या
21 धावा झाल्यात म्हणजे विजयासाठी अजूनही 24 चेंडू आणि 25 धावा. 3 षटकं झाली आहेत. 24-25. हा चेंडू देखील हलक्या हाताने सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. विजयाचं समीकरण 23 चेंडू आणि 24 धावा. 23-24. अदनान यांच्या 2 षटकारानंतर इथे गुणोत्तर बदललाय, परंतु अजूनही वेळ आहे कमबॅक करण्याची. ती केली जाईल का निखिल गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फ्लिक केलाय ऑन साइडला. सिंगल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. बॅटिंग टीमचं जर कॅल्क्युलेशन कुठे आहे ना तर ते अदनान यांच्याकडे आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं. जिथे रिस्क घ्यायची तिथे घेतली जाते. जिथे संयम तिथे संयमाने धाव घेतली जाते. 22 चेंडू आणि 23 धावा. 23 झाल्यात. 23 अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामन्याचं गुणोत्तर इथे बदलणारी गोलंदाजी निखिल यांच्याकडून देखील केली जाते. पुन्हा एकदा वेगात वेगात सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. अजूनही 23 करायच्या आहेत. निम्म्या झाल्या. निम्म्या अजूनही बनवायच्या आहेत. या षटकातील देखील काही चेंडू शिल्लक. त्यानंतर 3 षटकं आहेत. निखिल याचे वैयक्तिक दुसरं षटक आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर दिशा भरकटली आहे. आता अतिरिक्त धावा खर्च करणं हे संघाला परवडणार नाही, कारण बॅलन्स कमी आहे. उधळपट्टी जर केली तर मात्र कर्जबाजारी होण्याची वेळ येईल. आता धावसंख्येमध्ये इथे वाढ करून देणं हे फक्त बॅटरचं काम बॅटने करणं आहे. उधळपट्टी करून चालणार नाही. वा चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट. चेंडू अडवलाय. फेकी मात्र काहीशी भरकटली आहे. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्या 25 झाली आहे. अजूनही 21 धावेची गरज आहे. 19 चेंडू आणि 21 धावा मॅचचं समीकरण. पंचवीस धावा झाल्यात. शेवटचा बॉल. या षटकातील 19-21 सामन्याचं समीकरण. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलेलं आहे. चांगली बॅटिंग इथे केली जाते. शेवटच्या 18 मध्ये 20. 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. चला थोडेशा पटपट हालचाली करा. 26 झाल्यात. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 20 धावा. थोडंसं सोपं तर थोडंसं अवघडही. गोलंदाजी मार्कवरती रवी इथे गोलंदाजी मार्कवरती येतात. या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातील तर किती धावा बनवल्या जातील. 18 मध्ये 20 धावेची गरज. पहिला बॉल आपटला गेला आणि त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. 17 मध्ये 19. फर्स्ट बाउन्सरचा इथे इशारा दिलाय. आता अतिरिक्त टाकू शकणार नाही. ही ताकीद दिली आहे पंचांनी. बघूया दोन्ही बॅटर कशा प्रकारे त्या धावसंख्येला आकार देतील. 17 मध्ये 19 डिफेंड करायच्या तर 17 मध्ये 19 बनवायच्या देखील. पुढचा बॉल. इथे देखील स्विंग आणि मिस. आई चेंडू इथे हाताळलाय रवी यांनी. कमबॅक करून देणारी संधी. हा चेंडू इथे जोरदार अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. 15 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. धन्यवाद. 15-19. चांगला फटका सजवलाय. इतका वेगात मारला अक्षरशः जाळी तोडून आला असता, परंतु सिंगलच मिळणार आहे. किती वेगात मारा. धावसंख्येत 1 ने वाढ. अजूनही 18 करायच्या. 14 चेंडूंमध्ये 18 धावेची गरज.
पुन्हा एकदा उचलून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल विनंती आहे. 13 चेंडू आणि 17 धावेची गरज. कहाणी में ट्विस्ट. मॅच बनेगा. चांगली मॅच रंगत आली आहे आणि आज दिवसभरामधील सर्वाधिक चांगल्या मॅचेस मधली ही एक मॅच होतीये. काटेकी टक्कर. दोन वाघांची झुंज मैदानामध्ये झुंपली आहे. जो जिंकणार तो अधिराज्य गाजवणार. पुन्हा एकदा चांगला फटका वेगवान, परंतु क्षेत्ररक्षण क्या बात है निखिल. सर्वस्वी प्रयत्न केला, चेंडू अडवलाय बाउंड्री लाईनच्या लगोलग. शेवटचे 12 आणि 12 मध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 30 झाल्या. 12 चेंडूंमध्ये 16 धावा. पहिलाच बॉल. चांगला फटका खेळला आणि एक धाव तिथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. 11 चेंडू आणि 15 धावेची गरज. अदनान पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहे. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड झाली आहे. अदनान परत एकदा इथे थोडासा गुंगारा दिलता चेंडूने, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 32. 2:32. 10 चेंडूंमध्ये 14 धावेची गरज. 10 बॉल 14. मॅच होती कुठे आली आहे कुठे. 4 धावेंचा डिफरन्स पडलाय. इथे मोठा फटका खेळला जाईल का, रोखलं जाईल. पुढचा बॉल. इथे देखील मिस टाइम चेंडू हवेत, परंतु झेल मार होऊ शकत नाही. सिंगल. पुन्हा एकदा अदनान स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 33. अजूनही 9 चेंडू आणि 13 धावा. 9-13. दोनच बॅटर बाद आहे. अदनान अजूनही मैदानामध्ये नंबर 1 खेळाडू आहे संघाचा, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तर दुसऱ्या बाजूने हुशारीने इथे गोलंदाजी देखील सुरू आहे. इथे फुल टॉस. धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी. फेकी मात्र भरकटली. इथे जीवदान मिळतंय, परंतु चेंडू निर्धाव जाणं हे फिल्डिंग टीमला परवडण्यासारखं आहे. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेची गरज. 8-13. 13-8 सामन्याचं समीकरण. इथे खेचून मारलाय. मिळतील किती. फक्त एक. शेवटचे 7 चेंडूंमध्ये 12. हा 7-12 कोणाच्या नावाने होणार, बॅटिंग टीम की फिल्डिंग टीम. 7-12चा विषय. जो जिंकणार त्याच्याच नावाने हा 7-12 होणार. बघूया. शेवटच्या 7 चेंडूंमध्ये 12 धावेची गरज. मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेतेय. निखिल कंपनी इथे मॅच वरती पकड. पुन्हा एकदा डॉट. पंच इकडे आहेत, परंतु पंचांनी नकार कळवलाय. शेवटचे 6 मध्ये 12. शेवटचं षटक. कोणावरती जबाबदारी दिली जाईल. आतापर्यंत चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे, परंतु निर्णायक क्षण आहे. या निर्णायक क्षणामध्ये कोणावरती ही जबाबदारी दिली जाईल. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. 6-12. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज. चेतन आहे ना, चेतन बॉलिंगला आहे ना. यस, चेतन. स्ट्राइक वरती अदनान. पहिलाच नो बॉल. गोलंदाजाची शैली अपवादास्पद. इथे काहीही घडू शकतं. 6 मध्ये 11. उघडा डोळे पहा नीट. ही मॅच देखील झाली आहे सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय होईल, कसं होईल, कितपत होईल, कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, याची उत्कंठा शिगेला येऊन पोहोचली आहे. काय केलं जाणार आहे. दोन्ही खेळाडूंनी कानमंत्र तर दिलाय चेतन्यांना. पुढचा चेंडू फ्री हिट अदनान यांच्यासाठी. हा चेंडू मात्र भरकटला जातोय की नाही. यस, व्हाईट बॉल.
6 मध्ये 10. काय मॅच चालली आहे पहा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पैसा वसूल या मॅचचा देखील होतोय की काय. आखूड टप्प्याचा बॉल वेगवान, अक्षरशः गुलीगत. बॉल जाईल सीमारेषा पार, मैदानाला कापत गुदगुल्या करत हा येतोय चौकार. 4-4-4. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा एकदा सामन्याने कलाटणी घेतलीये. पुन्हा एकदा वेगात फटका खेळलाय. धाव घेण्यास कळवलेला नकार. डॉट. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 गेंदों में 6 रनों की जरूरत. 4 बॉल 6 रन्स टू विन. ते गेट बंद करा ना सर. हा बंदच आहे का. धन्यवाद. इथे फुल टॉस. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. थोडीशी गडबड परंतु धाव नाहीये. निखिल यांनी स्वतःकडेच मारला होता वाटतं जवळपास. 3-6. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. चेतन कमबॅक करतील का आदनान आतापर्यंतची बॅटिंग केली आहे. फिनिश चांगला करतील. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 गेंदों में 6 रनों की जरूरत. जितके चेंडू त्याच्या दुप्पट धावा. 1 बिग हिट. गरज बॅटिंग टीमला. 2 निर्धाव चेंडू. गरज बॉलिंग टीमला. चेतन काय करतील, अदनान काय करतील. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये नक्कीच इथे पात्र ठरेल. भवितव्य ठरवणारी मॅच. काय झालं चेतन. काय नाही, स्वतःवरती तिथे नियंत्रण मिळवतात. 3 मध्ये 6. इथे देखील विकेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा नकार. 2 चेंडू आणि 5 धावा. क्या बात है चेतन. 6. एक धाव नाही घेतली. 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. धक 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 इथे मैदानामध्ये सुरू आहे. कोण जिंकणार. जे बसले होते ते उभे राहिलेत. उभे होते ते चालायला लागलेत. चालत होते ते पळायला लागलेत. 2 चेंडू 6. इथे विकेट परंतु इथे देखील निर्धाव. पंच आहेत ना. नाही. चला 1 चेंडू आणि 6. हिरो बनण्याची संधी अदनान यांना देखील आहे. हिरो बनण्याची संधी चेतन यांना देखील आहे. कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल झिरो या एका चेंडूवरती सर्व काही अवलंबून. स्वतःवरचा विश्वास अदनान यांनी कायम ठेवलाय तर चेतन यांना एवढं परीक्षण केलं जातंय, एवढा कानमंत्र दिला जातोय. बघूया त्या कानमंत्राचा फायदा घेतला जातोय का. काय काय पाणी. अरे बापरे. घरामध्ये देखील प्रेशर कुकरची जशी शिट्टी वाजते ना तशी शिट्टी वाजली चेतनाची. प्रेशर एवढं आहे, दडपण एवढं आलंय. एकच बॉल टाकायचा आहे. 6 मध्ये 12 डिफेंड करायच्या होत्या. 1 मध्ये 6 आले. जेवढा तुम्ही पॉज घ्याल तेवढं तुमच्या हातातून काम चांगलं घडणार नाही. त्या रिदमला ब्रेक करण्याचं काम केलंय. बघूया अदनान इथे त्याचा फायदा घेतायत का. 1 मध्ये 6. 1-6 या मॅच मध्ये काय होईल. इथे मी म्हटलं ना प्रेशर. यासाठीच या खेळाला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणतात. पुढचा चेंडू फ्री हिट. 1 चेंडू आणि 5. काय मॅच चालली आहे. 1 मध्ये 5. पुन्हा एकदा नो बॉल. दुसरा बीमर. हे भगवान, हे हरिनाम, जगन्नाथम, प्रेमानंदम, ये क्या हुई. मोय मोय. 1 चेंडू आणि 4. होती कुठे आली कुठे. 1 मध्ये 4. पुन्हा एकदा बीमर. इतकं प्रेशर. अरे देवा. चीन टपाक डमडम. आता बोलायला शब्द राहिले नाहीत. फार खराब कामगिरी. चेतन यांच्यावरचं प्रेशर वाढत चाललंय. सरळ चेंडू टाकला असताना तरी षटकार आला नसता. या 3 बोनस आहेत. 2 आल्या तर सुपर से ऊपर. अजून एक सुपर ओव्हर बघायला मिळते की काय. फार प्रेशर आलाय.
एक चेंडू हाताळण्यासाठी एवढं चांगलं प्रेशर. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, जो तुम्ही पॉज घेतला पाणी पिण्यासाठी तिथे गेम फसला, कारण तुम्हीच रिदम ब्रेक केला. हे क्रिकेटचं भवितव्य आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, ज्या गोष्टी मला कळतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक चेंडू 3, पुढचा बॉल इथे वाईट. एक चेंडू आणि 2 सिंगल जर आली तर सुपर ओव्हर. हे भगवान, काय गोलंदाजी चेतनांनी केली आहे. एवढं प्रेशर. अरे देवा, कुठेतरी असं वाटलं की ही वर्ल्ड कप फायनलची मॅच आहे आणि ते प्रेशर गोलंदाजांनी घेतलंय. 1 मध्ये 2. मॅच फिनिश. अरे बापरे, आनंद मॅच हिरो. सॉरी, आनंद मॅच हिरो. लेकर विश्राम फेका, विकेट फोडून टाका. जिथं पाणी पिलात ना, जिथे बॉल घेतला तिथेच मॅच जिंकली. हे मी पूर्वीपासून सांगत आलोय. चला, प्रेझेंटेशन इथे संपन्न केलं जाईल आणि मॅमला विनंती आहे, प्रेझेंटेशन लगेच आपण संपन्न करायचंय. ऑटो टू प्रेझेंटेशन बॉक्स. अप्रतिम असा खेळ झाला. काहीशा चुका झाल्या आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेट नेहमीच चुकीचं खेळणाऱ्याला कधी क्षमा करत नाही. चला, प्रेझेंटेशन मध्ये जातो आपण. मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल. धन्यवाद डीजे. मालपानी यांच्याकडून आकर्षक अशी भेटवस्तू आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी इथे प्रदान करण्यात येते आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अदनान. अदनान यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करा. Next